नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून संत म्हणाले मनापासून बाळूमामांकडे प्रार्थना करा. मामांना आपल्याला सांगायचं आहे, बाळूमामा, मला माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या उपस्थितीची खूपच गरज आहे. याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती, बाळूमामांचा सखोल संदेश सांगणार आहे. भक्तांनो, ठीक आहे, तर चला पाहूया. भक्तांनो, संतांनी नेहमी एक गोष्ट सांगितली आहे, प्रार्थना ही फक्त शब्दांची माळ नसते, ती आपल्या मनाची, आत्म्याची आणि श्रद्धेची खरी हाक असते. जेव्हा आपण मनापासून बाळूमामांकडे प्रार्थना करतो, तेव्हा ती प्रार्थना थेट त्यांच्या चरणी पोचते. आज आपण अशाच एका भावपूर्ण प्रार्थनेचा अर्थ, तिचं महत्त्व आणि आपल्या आयुष्यात तिचा उपयोग कसा होतो याची संपूर्ण सविस्तर माहिती समजून घेऊया. मनातल्या मनात शांतपणे बसून जेव्हा आपण म्हणतो, बाळूमामा, मला माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या उपस्थितीची खूपच गरज आहे, तेव्हा आपण फक्त मदत मागत नाही, तर आपण आपल्या आयुष्याची दिशा त्यांच्या हाती सोपवत असतो. ही भावना अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली असते, कारण जिथे अहंकार संपतो तिथेच भक्तीची सुरुवात होते. आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात. कधी आर्थिक असतात अडचणी, कधी नातेसंबंधातील ताण, कधी मानसिक अस्वस्थता. अशा वेळी माणूस खचून जातो. पण ज्या व्यक्तीला बाळूमामांवर विश्वास आहे, तो कधीच एकटा राहत नाही. कारण बाळूमामा हे फक्त देव नाहीत, ते आपल्या जीवनातील मार्गदर्शक, आधार आणि रक्षणकर्ते आहेत. जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा ती प्रार्थना अशी असावी, मामा, मला मार्ग दाखवा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, माझ्या चुका माफ करा आणि मला योग्य वाटेवर चालण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना केवळ शब्द नसून ती आपल्या अंतःकरणातून आलेली असावी. बाळूमामांची उपस्थिती म्हणजे काय? ती म्हणजे आपल्या मनातील शांती. जेव्हा आपल्याला कोणतीही भीती वाटत नाही, तेव्हा संकटातही आपल्याला आशा दिसते, तेव्हा समजून घ्या की बाळूमामा आपल्या सोबत आहेत. त्यांची कृपा म्हणजे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची शक्ती. एक गोष्ट लक्षात ठेवा भक्तांनो, प्रार्थना करताना घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि मन एकाग्र करा. आपल्या सर्व चिंता, दुःख आणि इच्छा बाळूमामांच्या चरणी अर्पण करा. त्यांना सगळं सांगा, जसं आपण आपल्या आई वडिलांना सांगतो, कारण बाळूमामा हे आपल्या सर्वात जवळचे आहेत. लक्षात ठेवा, अनेक भक्त सांगतात की त्यांनी मनापासून प्रार्थना केली आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडले. पण खरा चमत्कार म्हणजे बाहेरचं काही बदलणं नाही, तर आपल्या मनात होणारा बदल. जेव्हा आपल्याला विश्वास वाटतो की मामा माझ्या सोबत आहेत, तेव्हा आपण कोणत्याही संकटाला समोर जाऊ शकतो. भक्तांनो, ही प्रार्थना दररोज करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या अगोदर हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार स्पष्ट होत आहेत आणि जीवनात एक नवी ऊर्जा येत आहे. भक्तांनो, बाळूमामा सांगायचे की, अरे माझ्या भक्तांनो, अरे माझ्या लेकरांनो, बाळूमामांकडे प्रार्थना करताना काही मागायचं असेल तर त्यांच्या उपस्थितीची मागणी करा. कारण जिथे ते असतात तिथे सर्व काही आपोआप योग्य होतं. भक्तांनो, बाळूमामा, मला तुमच्या उपस्थितीची गरज आहे. माझं आयुष्य तुमच्या मार्गदर्शनाखाली घडावं. मला योग्य वाट दाखवा आणि माझ्यावर नेहमी कृपा करा. ही प्रार्थना मनापासून करायची आहे भक्तांनो आपल्याला, आणि विश्वास ठेवायचा आहे आपल्या सर्वांना. बाळूमामा नक्कीच तुमचं ऐकतील. भक्तांनो, तुम्ही मनापासून प्रार्थना केली, मनापासून बाळूमामांचं नामस्मरण केलं भक्तांनो, तर तुम्हाला मामांच्या भंडाऱ्याची ताकद समजणार आहे. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. मनापासून नाव घेतलं पाहिजे, मामांची प्रार्थना केली पाहिजे. लक्षात ठेवा. तर भक्तांनो, आपण जिथे थांबलो होतो त्याच ठिकाणी आपल्याला आपण बाळूमामांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्याला सुधारण्याचा मार्ग भेटेल. लक्षात ठेवा. तर जेव्हा आपण म्हणतो, बाळूमामा, मला तुमच्या उपस्थितीची गरज आहे,
तेव्हा त्याचा अर्थ फक्त संकटात मदत मागणं नसतो. याचा खरा अर्थ असा असतो की आपण आपल्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक श्वासात त्यांना सामील करून घेत आहोत. ही अस्वस्थता म्हणजेच खरी शक्ती, खरी भक्ती आहे. आपल्या आयुष्यात कधीकधी असं वाटतं की आपण खूप प्रयत्न करतोय, पण तरीही काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. अशा वेळी निराशा येते. पण इथेच बाळूमामांची उपस्थिती आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देते. ते आपल्याला शिकवतात की प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार नाही होत, तर भक्तांनो योग्य वेळेनुसार घडत असते आणि ती योग्य वेळ बाळूमामांच्या कृपेने ठरते. भक्तांनो, भक्ती करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे संयम. अनेक वेळा आपण प्रार्थना करतो आणि लगेच परिणाम अपेक्षित ठेवतो भक्तांनो, पण खरी श्रद्धा म्हणजे परिणामाची घाई न करता पूर्ण विश्वासाने वाट बघणे. बाळूमामा आपल्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतात, पण ते उत्तर आपल्याला हितच असतं. लक्षात ठेवा, कधी होकार, कधी नकार, तर कधी थोडा वेळ थांबण्याचा संकेत आहे. आता एक सुंदर अनुभव समजून घेऊया. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते पूर्ण मनापासून बाळूमामांचं नामस्मरण करतात, तेव्हा त्यांना एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. ही शांती म्हणजे बाळूमामांची उपस्थिती. ती कुठल्याही बाह्य गोष्टीत नाही, ती आपल्या मनातच असते. त्यामुळे बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात डोकावणं खूप गरजेचं आहे. तुम्ही रोज एक छोटी साधना सुरू करू शकता. सकाळी उठल्यावर 2 मिनिटे डोळे बंद करून फक्त बाळूमामा हे नाव घ्या. कोणतेही विचार न करता फक्त त्यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभर काय घडलं त्याबद्दल त्यांचे आभार माना. ही साधना तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात करेल. भक्तांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची आहे. भक्तांनो, आपण जे काही करतो ते प्रामाणिकपणे आणि चांगल्या हेतूने करायला हवं. कारण बाळूमामा केवळ प्रार्थना ऐकत नाही, तर आपल्या कृतीही पाहतात. जर आपल्या कृती चांगल्या असतील तर त्यांची कृपा आपोआप मिळते. भक्तांनो, कधीकधी आयुष्यात खूप अंधार वाटतो, सगळं काही संपल्यासारखं वाटतं, पण त्या अंधारातून एक छोटीशी आशेची किरण असते. ती म्हणजे बाळूमामांचा विश्वास. तो विश्वास कधीही सोडू नका, कधीही तो विश्वास तोडू नका भक्तांनो. कारण जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतात. भक्तांनो, एक गोष्ट मनात ठेवा, बाळूमामांची उपस्थिती ही बाहेर कुठे शोधायची गोष्ट नाही. ती आपल्या श्रद्धेत, आपल्या प्रेमात आणि आपल्या प्रामाणिकपणात असते. जितकं तुम्ही मनापासून भक्तांनो त्यांना जवळ कराल, तितकं तुम्हाला जाणवेल की ते नेहमी तुमच्या सोबत आहेत. बाळूमामा, माझ्या प्रत्येक पावलावर तुम्ही माझ्या सोबत राहा. माझ्या मनाला शांती द्या, माझ्या आयुष्याला दिशा द्या. भक्तांनो, माझ्या मनाला शांती द्या, माझ्या आयुष्याला दिशा द्या, असे आपण बाळूमामांना मागणे करायचं आहे. आणि मला तुमच्या भक्तीत सदैव ठेवा, हे तुम्हाला मामांच्या पुढे मागणं करायचं आहे. लक्षात ठेवा, ही भावना जर मनात कायम ठेवली तर तुमचं संपूर्ण आयुष्य एक सुंदर, शांत आणि समाधानी प्रवास बनेल. भक्तांनो, या गोष्टीकडे आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांना सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टीचे आपल्याला पालन केले पाहिजे आणि नामस्मरण वेळच्या वेळी आपल्याला बाळूमामांचं करायलाच पाहिजे. भक्तांनो, अधिक भक्तांनो माहिती तुम्ही घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. लक्षात ठेवा. तर कल्पना करा, एक व्यक्ती आहे जे आयुष्यात खूप त्रासातून जात आहे. त्याला कुठेच आधार मिळत नाही. मित्र साथ सोडतात, नातेवाईक दूर जातात आणि मन पूर्णपणे थकून जातं. अशा वेळी तो व्यक्ती शांतपणे बसतो आणि मनात म्हणतो, बाळूमामा, मला तुमची गरज आहे. ही एक ओळ साधी वाटते, पण यामध्ये खूप मोठी शक्ती लपलेली असते. कारण ही ओळ म्हणजे भक्तांनो पूर्ण शरणागती असते. शरणागती म्हणजे काय भक्तांनो? तर शरणागती म्हणजे मी सर्व काही करू शकत नाही,
पण तुम्ही करू शकता. ही जाणीव जेव्हा माणूस आपल्या मर्यादा ओळखतो आणि बाळूमामावरती पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या आयुष्यात खरा बदल सुरू होतो. आता आपण एक वेगळा दृष्टिकोन समजून घेऊया. बाळूमामा आपल्याला नेहमीच मदत करत असतात, पण ती मदत नेहमी आपल्याला दिसेल अशा स्वरूपावर नसते भक्तांनो. कधी ती एखाद्या व्यक्तीच्या रूपात येते, कधी एखाद्या संधीच्या रूपात, तर कधी एखाद्या अडचणींच्या रूपातही येते भक्तांनो. होय, अडचणसुद्धा आशीर्वाद असू शकतो, कारण ती आपल्या काहीतरी शिकवते, आपल्याला मजबूत बनवते. एक छोटीशी कथा आपण समजून घेऊया. एक भक्त रोज बाळूमामाकडे प्रार्थना करत होता, मामा माझ्या आयुष्य सोपं करा. पण त्याच्या आयुष्यात अडचणी वाढतच होत्या. तो नाराज झाला. एके दिवशी त्याला स्वप्नात बाळूमामा दिसले आणि म्हणाले, मी तुझं आयुष्य सोपं करत नाही, मी तुला मजबूत बनवत आहे. कारण सोपं आयुष्य तुला काही शिकवणार नाही, पण कठीण आयुष्य तुला घडवणार आहे, लक्षात ठेव. त्या दिवसापासून त्या भक्ताचा दृष्टिकोन बदलला. त्याने अडचणींना शत्रू न मानता शिक्षक मानायला सुरुवात केली. हीच खरी बाळूमामांची शिकवण आहे. आता बाळूमामा भक्तांनो सर्वांना आशीर्वाद देतील, लक्षात ठेवा. या सर्वांचं पालन केल्यानंतर तर आपण उपस्थिती या शब्दाचा अजून एक वेगळा अर्थ समजून घेऊया. बाळूमामांची उपस्थिती म्हणजे बाहेर कुठेतरी असलेली शक्ती नाही, तर ती आपल्या विचारामध्ये असते. जर तुमचे विचार सकारात्मक असतील तर तुम्ही कोणालाही वाईट न करता चांगलं करण्याचा प्रयत्न करत असाल तर समजा बाळूमामा तुमच्यासोबत आहेत. पण जर मनात राग, द्वेष, मत्सर असेल तर आपणच त्यांच्या उपस्थितीपासून दूर जातो. म्हणूनच प्रार्थनेसोबत विचारांची शुद्धता खूप महत्त्वाची आहे. एक वेगळा प्रयोग करा भक्तांनो. एक दिवस पूर्णपणे बाळूमामांच्या नावाने जगा. त्या दिवशी कोणालाही वाईट तुम्हाला बोलायचं नाही, कोणालाही दुखावू नका आणि शक्य तितकी मदत करा भक्तांनो. आणि रात्री बघा तुमच्या मनात किती शांतता आहे. ही शांतता म्हणजे बाळूमामांची कृपा. आणखी एक गुपित आपण भक्तांनो समजून घेऊया. आपण नेहमी बाळूमामांकडे काहीतरी मागत असतो, पैसा, यश, सुख, पण कधी कधी काहीच मागू नका भक्तांनो. फक्त म्हणायचं आहे तुम्हाला, मामा तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे. ही अवस्था खूप उच्च स्तराची भक्ती आहे भक्तांनो, कारण इथे विश्वास पूर्ण असतो. एक नवीन विचार तुमच्यासाठी भक्तांनो मांडत आहे मी. बाळूमामा नेहमी भक्तांनो तुमचं आयुष्य बदलतीलच असं आहे, पण त्यासाठी तुम्हालाही एक पाऊल पुढे टाकावं लागेल. फक्त प्रार्थना करून थांबू नका, तर त्यावर कृती करायची आहे तुम्हाला. बाळूमामा मला तुमच्या उपस्थितीची जाणीव प्रत्येक क्षणी होऊ द्या. माझ्या विचारांमध्ये, माझ्या कृतींमध्ये आणि माझ्या जीवनात तुम्ही सदैव राहा. भक्तांनो, जर ही भावना तुम्ही मनात ठेवली तर तुम्हाला हळूहळू जाणवेल तुम्ही कधीच एकटे नव्हता आणि कधीच एकटे राहणार नाही भक्तांनो. या गोष्टीचं, या विचारांचं आपण पालन केलं पाहिजे. या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो. तसेच भक्तांनो, बऱ्याच वेळा भक्त म्हणतात आम्ही प्रार्थना करतो पण मामा आमच्यासोबत आहेत, हे कसं कळणार? याचं उत्तर खूप सोपं आणि गूढ आहे, लक्षात ठेवा. बाळूमामांची उपस्थिती संकेतामध्ये असते. होय, ते थेट येऊन सांगत नाहीत की मी तुझ्यासोबत आहे, पण ते आमच्या आयुष्यात छोटे छोटे संकेत देतात. कधी अचानक एखादं चांगलं विचार मनात येतो, कधी एखादी मोठी अडचण अगदी थोडक्यात टळते भक्तांनो, कधी एखादी योग्य व्यक्ती योग्य वेळी आपल्या आयुष्यामध्ये येते. हे सगळं योगायोग नसतं, हीच बाळूमामांची कृपा असते. आता एक वेगळी गोष्ट समजून घ्या, मौनाची प्रार्थना. आपण नेहमी शब्दांनी प्रार्थना करतो, पण सर्वात शक्तिशाली प्रार्थना ही मौनात होते, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही काहीही बोलत नाही, फक्त मनातल्या मनात बाळूमामांना आठवता, तेव्हा भक्तांनो तुमचं आणि त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. एकदा प्रयत्न करून तर बघा भक्तांनो. 5 मिनटं पूर्ण शांत बसा, डोळे बंद करा
आणि फक्त बाळूमामांचा चेहरा किंवा नाव मनात ठेवायचं आपल्याला. तुम्हाला आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. ही ऊर्जा म्हणजे त्यांची उपस्थिती. आता विश्वास आणि परीक्षा यांचा एक वेगळा पैलू आपण बघूया. जेव्हा तुम्ही बाळूमामावरती विश्वास ठेवता तेव्हा कधीकधी तुमची परीक्षा घेतली जाते. अचानक अडचणी येतात, गोष्टी बिघडतात आणि तुम्हाला वाटतं मामा माझ्यासोबत नाहीत का. पण खरं काय आहे, ही परीक्षा असते. तुमचा विश्वास खरा आहे की फक्त सोयीपुरता आहे. जो भक्त या परीक्षेत ही मामा माझ्यासोबत आहेत असं म्हणतो त्याच्यावर बाळूमामांची विशेष कृपा होते भक्तांनो. आता एक वेगळा आणि गुप्त नियम समजून घेऊया. जितकं तुम्ही बाळूमामावरती विश्वास ठेवता तितकंच ते तुमच्या आयुष्यात कार्य करतात. जर विश्वास 10% असेल तर अनुभवही तसाच मर्यादित असेल. पण जर विश्वास 100% असेल तर चमत्कारसुद्धा 100% होतील भक्तांनो. आता एक गोष्ट पण प्रभावी साधना, नाम, श्वास ही साधना खूप कमी लोकांना माहीत असते. श्वास घेताना मनात म्हणा बाळू, श्वास सोडताना मनात म्हणा मामा. असं 5 ते 10 मिनटं करा. हळूहळू तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला अजून एक स्थिरता जाणवेल. ही साधना तुम्हाला बाळूमामांच्या उपस्थितीशी जोडते. आता एक वेगळा विचार, बाळूमामा आपल्याला काय शिकवतात ते आपल्याला सांगतात. जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी घाबरू नका, कारण संकट तुमच्यापेक्षा मोठं नाही आणि बाळूमामा संकटांपेक्षा खूप मोठे आहेत, लक्षात ठेवा. ते आपल्याला शिकवतात की दुसऱ्यांना मदत करा, प्रामाणिक राहा आणि कोणाचंही वाईट करू नका. कारण खरी भक्ती ही मंदिरात नाही तर आपल्या वागण्यात दिसते. शेवटी एक अत्यंत वेगळा आणि खोल संदेश. कधीकधी बाळूमामांकडे काहीच मागू नका, फक्त त्यांचा विचारा. फक्त त्यांना तुम्हाला बोलायचं आहे, त्यांना सांगायचं आहे, त्यांना विचारायचं आहे मामा मी तुमच्यासाठी काय करू शकतो. हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कारण इथे तुम्ही घेणारे नाहीत तर देणारे बनता आणि जिथे देणं सुरू होतं तिथेच खरी कृपा सुरू होते. अंतिम प्रार्थना, बाळूमामा मला तुमची उपस्थिती फक्त संकटातच नाही तर प्रत्येक आनंदातही जाणवून द्या. माझं मन, माझं विचार आणि माझं जीवन तुमच्या मार्गावर चालू द्या. ही भावना जर तुम्ही खऱ्या अर्थाने जगलात तर तुम्हाला कळेल बाळूमामा फक्त तुमच्यासोबत नाहीत तर ते तुमच्या आतच आहेत, लक्षात ठेवा. या बाळूमामांचा विचार, या बाळूमामांचे सर्व संदेश आणि भावनिक आपल्या हिंदू धर्मातील दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. शेअर करायला विसरू नका भक्तांनो. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे, कारण आपल्याला बाळूमामांचा झेंडा घरोघरी लावायचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो, हा माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.